निशिताच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळी रेसिपीमध्ये पारंपरिक नजरेआड झालेली रेसिपी, पूर्वीपासून चालत आलेली अशी ही रेसिपी उंबर. आज आपण बनवणार आहोत उंबर या खाद्यपदार्थाची रेसिपी. तर एक उंबर हे दत्ताचं वृक्ष आहे, तर दुसरं खाण्याचा हा पदार्थ आहे. अत्यंत चविष्ट, तेवढाच मनाला तृप्त करणारं आणि बाहेरगावी जात असल्यास 7 ते 8 दिवस हा पदार्थ छान टिकतो. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे आपण ही कढी घेतलेली आहे 1 वाटी. आपण ह्या वाटीच्या प्रमाणात सगळं मोजून घेतलेलं आहे. तर ही 1 वाटी कढी घेतलेली आहे. अर्धी वाटी आपण गूळ घेतलेला आहे. हा गुळाचा पावडर आहे. 1 चमचा खसखस घेतली, 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहे. अर्धा टेबलस्पून हळद घ्यायची, चवीपुरता मीठ आणि इथे आपण हे किसलेलं खोबरं घेतलंय अर्ध वाटी आणि ह्याच वाटीने आपण 1.5 कप पाणी हे घेणार आहोत मोजून. तर चला आता आपण कुंभर बनवायला घेऊया. पॅन आपलं तापलेला आहे आणि त्या वाटीने आपण पाणी उकळून घेणार आहोत. 1 वाटी टाकलेली आहे. आता अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी आपण हे पाणी घेतलंय आणि छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे. पाहू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता हे आपण अर्धी वाटी गूळ पावडर घालून घ्यायची आहे आणि गूळ पावडर पूर्णपणे विरघळायला पाहिजे. गुळाचे खडे कुठे राहतात आपण ढवळून घ्यायचं. पूर्णपणे विरघळलेला आहे गूळ, कुठे दिसत नाही आपल्याला. त्यानंतर आपण आता ओलं खोबरं हे किसून घेतलेलं ते घालून घेऊ. ते मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर आपण हळद घालून घेऊया अर्धा टेबलस्पून. त्यानंतर आपण हे 2 चमचे तीळ घेतलेले सफेद तीळ तेही घालून घ्यायचे आहे. त्यानंतर खसखस ही घालून घ्यायची आहे आणि मिक्स करू. त्याला छानपैकी उकळी येऊन द्यायची. हा पदार्थ तुम्ही कधी खाल्लाय का हे मला कमेंट्स करून नक्की कळवा, किंवा तुम्ही बनवलंय का अशा प्रकारे. आता हे छानपैकी उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण या पाण्यामध्ये मावेल एवढं कणिक घालून घेऊया. थोडी थोडी घालायची आणि मिक्स करायचं. गॅस आपण बंद करूया. आता ह्यामध्ये मीठ घालून घेऊयात आपण चवीनुसार आणि मग मिक्स करायचं. थोडस आपण कणिक अजूनही याच्यामध्ये मिक्स करून घेऊ, म्हणजे ते अगदी बरोबर होऊन जाईल. पाहू शकता अशा प्रकारे आपण हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता 2 मिनिटं झाकण ठेवून त्याला वाफ येऊन द्यायची. गॅस आपण बंद केलेला आहे. आता झाकण ठेवून 2 मिनिटं असं वाफ येऊन द्यायची. आता आपण काय करूया, हे पीठ भांड्यामध्ये काढून घेऊया आणि छानपैकी मळून घ्यायचं आहे. थोडस तेलाचा हात लावून छान मळून घ्यायचं आहे. अगदी लगेच असं मळलं जात आहे, कोमट आहे. त्यानंतर आपण हे पुऱ्या करायला घेऊया. मळून झालं की आम्ही तळून आपले उंबर तयार होईल.
पाहू शकता अशा प्रकारे आपला हा पोळा मळून झालेला आहे. आता ह्या पोळ्याचं आपण छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊया. आपल्याला हवा तो आकार किंवा असाही आकार आपण ठेवू शकतो आणि तळू शकतो, पण तळायला ते फार स्लो गॅसवर खूप वेळ लागतो, म्हणून आपण ह्याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत. एकीकडे आपण आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. पाहू शकता अशा प्रकारच्या आपण आता या पुऱ्या करून घेणार. पुऱ्या केल्यामुळे त्या पटापट तळल्या जातात मंद आचेवर. असे गोळे करायचे आणि असं हातावरच आपण ते टाकून घ्यायचं. आणि हे मंद आचेवर आपण हे तळून घेणार आहोत. पाहू शकता तेल तापलेलं आहे आणि आता आपण एक एक हे सोडून देऊया. गॅस हा आपला स्लो आहे. मंद आचेवरच हे तळून घ्यायचे आहे, म्हणजे छानपैकी तळल्या जातात. आणि प्रवासाला ह्या पुऱ्या 7 ते 8 दिवस छानपैकी टिकल्या जातात. त्यात खोबरं असतं, तीळ, खसखस, चवीला अगदीच अप्रतिम लागतात. आणि ह्या पुऱ्या जसं आपण व्हेज बरोबर खायचं असेल तर रश्श्याची कुठलीही मटकी, उसळ याबरोबरही खाऊ शकतो, किंवा मग आपल्याला नॉनव्हेज खायचं असेल तर आपण चिकन बरोबर, मटन बरोबर या पुऱ्या खाऊ शकतो. ऍक्च्युली याचा उंबर म्हणजे हे अशा प्रकारची उंबर असतात. तुम्हाला दाखवते. अशा प्रकारचे तळून घ्यायचे असतात, किंवा मग उंबर म्हणजे उंबराच्या फळाप्रमाणे असा गोल ते तळून घ्यायचं असतं. तर इथे आपण या पुऱ्या करून घेतोय, म्हणजे छान त्या खाता येतात कशाबरोबर पण, आणि कुठेही न्यायला कशाबरोबर खायला लोणचं असलं तरी पण लोणच्या बरोबर ही खूप छान लागतात. पाहू शकता किती छान चम्मच झालेले आहेत. आता अशा गोल्डन झाल्या की आपण आता काढून घेऊया एका डिश मध्ये. ते निथळून द्यायचं आहे ते पूर्ण, आणि आता आपण डिश मध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपण हे दुसरेही वर झालेले आहेत आणि ते काढून घेऊया. छानपैकी तळून घ्यायचे. अशा प्रकारे आपलं उंबर हा प्रकार तयार झालेला आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निकिताच मसाला रेसिपी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट्स करून नक्की कळवा. तर ही अशी पारंपरिक रेसिपी आपण आता तोडून खाऊन पाहणार आहोत. अगदी खरपूस आणि खुसखुशीत झालेली आहे. छानच, अप्रतिम, मस्तच. आणि ही आपण लोणच्या बरोबर, आता ही तुम्हाला तोडून दाखवतो पहा. आणि लोणच्या बरोबर खाल्ल्या की अजूनही टेस्ट वाढते त्याची. अप्रतिम, मस्तच. मस्त रहा, हेल्दी रहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये.